द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी सचिन टकले। आपण पोलूस तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। गेले 8 दिवस चोरट्यांचा धुमाकाळ घातलेला आहे। त्या धुमाकाळामध्ये जनता अक्षरशः भयभीत झालेली आहे आणि आपण सध्या असं आम्हाला कळालं की वकील प्लॉटमध्ये सुद्धा रात्री हा प्रकार घडलेला आहे आणि वकील प्लॉटमध्ये आपण सध्या ती कसा प्रकार घडला आहे त्याबद्दल आपण पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। की आपण जे घर बघता ते भिलवडीतील माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोई यांचं घर आहे आणि ते घर त्याने भाड्याने दिलेले आहेत। मग दोन्ही घरं त्यांचे वरचा पण आहे तो फ्लॅट त्यांनी भाड्याने दिलेला आहे, खालचा पण तो फ्लॅट तो भाड्याने दिलेला आहे। त्या फ्लॅटमध्ये एक त्या वरचा जो साईडला जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये कानेटकर साहेब राहतात। ते कानेटकर साहेब राहत असताना तुम्हाला जे चोर आलेत ते कधी जाणवलं? ॲक्च्युली काल म्हणजे आज पहाटे मुलगी आणखीन मिसेस जेव्हा लघुशंकेला पहाटेच्या वेळेला उठले होते त्यावेळेला त्यांना आपल्या पत्र्यावरती हालचाल झाली किंवा चालली आहे असं जाणवलं आणि त्यानंतरच मग त्यांनी मला जागरूकता स्वतः दाखवत त्यांनी मला कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता गोंगाट न करता त्यांनी फक्त हातवारे करून दाखवलं की वरती आपल्या पत्र्यावरती काही ना काहीतरी हालचाल चालू आहे आणि दोघं तिघं जण आहेत अशी त्यांनी मला न सांगता चाहूल न देता मला जागरूकता दाखवली। जे आत्ता कानेटकर साहेबांनी सांगितले की कशा पद्धतीने ते चोरटे आलते ते आपण प्रत्यक्ष दर्शनी आता वरतीच आपण जाऊया, प्रत्यक्ष कसे आले हे आपण त्यांच्याकडूनच जाऊन घेऊया। आता मी कानेटकर साहेबांच्या फ्लॅटकडे चाललेलो आहे आणि हा जिना आहे पण ॲक्च्युली ते कुठून आलेत आपण जाऊन घेऊया। शे कानेटकर साहेबांचं घर आहे आणि रात्रीचा जो पहाटेचा 4चा जो प्रकार झालेला आहे त्यांच्याकडून आपण तो जाणून घेऊया। सर हे जो आहे तो आपण मगाशी सांगितल्या पद्धतीनं हा जिना आहे, जिन्यावरनं सहजासहजी प्रवेश करता येणार नाही त्याच्यामुळं त्यांनी पाठीमागच्या बाजूनी प्रवेश केला। कुठं आहे ते आपण बघूया। तर आपण पाहू शकताय हे माझं घरची पाठीमागची बाजू आहे। पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण शेतात ऊस आहे, अगदी घनदाट ऊस आहे। जर ऊसाच्या बरोबर थोड्याशा अंतरावरती आपलं पाठीमागं खालच्या साईडला ग्रिल आहे, त्या ग्रिलला धरून त्यांनी इकडून असा प्रवेश केला आणि इथं वरती आले। वरती थोडीशी उभारण्यासाठी जागा आहे, त्या जागेबरोबर तिने पाय ठेवून इथं वरती प्रवेश केला आणि वरनं जर तुम्ही बघितलं तर इकडं थोडीशी अगदी उंची फार कमी आहे, अशा उंचीचा त्यांनी फायदा घेतला आणि खिडकीवरती पाय ठेवून त्यांनी वरती गेलेले असावेत। मग अशी सांगितल्या पद्धतीने मी वरती जाण्याची जागा दाखवून दिली। आता आपण प्रत्यक्षात ते कुठं बसले असतील असा अंदाज मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझ्या पुढच्या बाजूला घेऊन जातो आहे। मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं जेव्हा तिने वरनं प्रवेश केला त्यावेळेला वरती तुम्ही बघताय तिथं पाण्याची टाकी आहे, पाण्याची साठवून ठेवण्याची क्षमता असलेली एक टाकी आहे। टाकीच्या पाठीमागं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट केले जेणेकरून आवाज होणार नाही अशा ठिकाणी त्यांनी 2 ते 3 जण अंदाज असावेत अशा ठिकाणी त्यांनी जाऊन ते बसले। आता ते चोरटे कसे आले असेल हे त्यांनी आता सांगितलेलंच आहे, पण ते कसे दबा धरून बसले होते हाही घटना त्यांनी सांगितली। पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि त्यांच्या घरातली ही फॅमिली आहे त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया। जेव्हा माझ्या मिसेसला असं जाणवलं की मला झोप लागली होती, मी गाढ झोपेत होतो, पण माझ्या मिसेसच्या जागृतीमुळे तिच्या लक्षात आलं की आपल्या पत्र्यावरती कोणीतरी येऊन थांबले आणि त्यांची हालचाली आता 3:45 ते 4च्या दरम्यान आता वाढल्यात। तेव्हा तिनं मला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची घटना त्या आता स्वतःच सांगतील काय घडतं आहे ते। वहिनी नमस्कार, तुम्हाला पहिल्यांदा जाणवलं का कोणी फोन करून सांगितले की तुमच्या घरावरती चोर दबा धरून बसलेले आहेत? नाही, मला पहिल्यांदा जाणवलं आमचे मिस्टर गाढ झोपेत होते आणि मी वर आवाज आलेल्याचं मला हे झालं,
मग मी आवाज दंगा न करता त्यांना नुसतं हलवून हे केलं. वरती म्हणजे कशावरती आवाज आला तुम्हाला? पत्र्यावर आमच्या आवाज आला. काही माणसं चालायला लागलीत, बरं. दोघं तिघांचा तरी निदान अंदाज आला, कारण पावलांचे. आणि मी त्यांना उठवलं बिन आवाज करता दंगा करता, आणि फक्त ॲक्शन केली की वर कोणीतरी आहे असं. आणि मग त्यांना हे केलं, उठवलं. आणि मग नंतर अंदाज घेऊन आम्ही दोघांनी त्यांच्या मित्रांना, दीपक साहेबांना आणि पोलिसांना फोन केला तसा. आणि त्यांना येऊपर्यंत आम्ही नुसतं फोन खोटं हे केलं की आमच्या घरात माणसं आहेत, काय चहा प्यायचं आहे का वगैरे असं हे केलं. आम्ही खोटा बनाव असं तयार करून त्यांना अंदाज दिला नाही की आमच्या घरात माणसं कमी आहेत, याचा आम्ही अंदाज दिला नाही. आमच्या घरात माणसं जास्त आहेत असं हे केलं. आणि त्यानंतर आम्ही दोघं बोलत असताना आमच्या मुलीनं इथं गच्चीमध्ये एक जरा माणूस हे करायला लागला आहे, ह्याचा तिनं ते बघितलं. तुमच्या मुलीनं कुठून बघितलं? ह्या इथून ही जी खिडकी आहे त्या खिडकीतून इथून एरजरा मारताना ते आमच्या मुलीनं बघितलं आत. म्हणजे बाहेर तुमची लाईट वगैरे काय चालू हो, होती का? दोन्ही लाईट्या चालू होत्या, आमच्या बाहेरच्या लाईटा चालू होत्या. ती आलेल्याचा आम्ही अंदाज घेतला, त्यामुळं लगेच आम्ही बाहेरच्या लाईटा चालू ठेवल्या सगळ्या. बरं, आता एरजारा मारत्याला तुमच्या मुलीच्या निदर्शनास आलं, पण त्याच्यानंतर तुम्ही पुढे काय प्लॅन केला की बाबा ना आता चोर तर भरपूर आहेत, पण आपण घरात तर 2 माणसंच आहेत, मग त्याच्यानंतर तुम्ही ते कसं हँडल केलं? त्याच्यानंतर आम्ही आवाजच केला नाही की घरात एवढी माणसं आहेत. आम्ही दोघं आणि एकच मुलगी आहे याचा त्यांना अंदाज दिला नाही. आमच्या घरात जास्त माणसं आहेत हे अंदाज दिला. त्याच्यानंतर आम्ही फोन केले आणि त्याच्यानंतर फक्त बोलण्याचा आम्ही बनाव केला की माणसं घरात आहे, चला चहा पाणी करूया असा अंदाज हे केलं. बोलण्याचा बनाव करून आम्ही त्या माणसांना फसवलं. तोपर्यंत ती एरजरा पत्र्यावर मारतच होती. आमचा अंदाज घेत होती की घरात कोण आहेत. हा प्रकार किती वेळ चालू होता? 4:45 ते 4:30 पर्यंत चालू होता. त्याच्यानंतर त्यांच्या हालचाली काय झाल्या? त्याच्यानंतर हे सगळी माणसं जागी झालेत वगैरे असं हे झालं. त्यांनी अंदाज घेतला. त्याच्यानंतर त्यांनी थोड्या वेळ ह्या टाकीच्या या बाजूला थांबून थोड्या वेळ एक अंदाज घेतला की किती हालचाल आहे आजूबाजूला हे बघितलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मागच्या गच्चीतून खाली उतरून या पलीकडं पत्र्याचं छोटंसं शेड आहे, त्या शेडवरून उतरून उसामध्ये त्यांनी उड्या मारून लगेच हे पलायन केलं त्यांनी. आता ज्या वहिनीने ज्या पद्धतीने जे घटनाक्रम त्यांच्या बाबतीत जो घडला तो आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेला आहे, पण ते चोरटे ह्यांची हालचाल जाणवू लागली आणि शेजारपाजारचे सगळे जागे लोक होत असताना त्यांनी प्लॅन कशा पद्धतीने ते पळून गेले. ह्या इथून ते असे खाली आले, इथं गच्चीत बाहेरचा लाईट चालू होते हे दोन्ही लाईट. आणि आम्ही आतून ह्या खिडकीतून पाहिलं की इथं जाणवलं आम्हाला की इथनं गेले ते. आणि त्यांचा सावड वगैरे काय तुम्हाला दिसला का पडले? हो, सावली त्यांची दिसली आम्हाला. खिडकीतून आम्ही पाहिलं ते, खिडकीतून जाताना सावली त्यांची आम्हाला दिसली इथून अशी. आणि इथून त्यांनी हे शेजाऱ्यांचा पत्रा आहे, त्या पत्र्यावरनं उडी मारून त्यांनी उसात उडी मारली. आणि शेजाऱ्यांनाही त्यांना ते जाणवले की पत्र्यावर उडी मारलेली आहे ते. आता आपण या ठिकाणी सर्व जो रात्री 4 वाजताचा जो पहाटेचा जो चोरांचा जो ह्या ठिकाणी जो प्रकार घडला, महेश कानेटकर यांनी पूर्ण आपल्याला चोरांनी प्रवेश कुठून केला असेल, तिने कुठं दाबा धरला होता, हे सर्व घटनाक्रम सांगितला. आता हा घटनाक्रम पूर्ण आपल्यापर्यंत पूर्ण दाखवण्याचं कारण म्हणजे की चोर कसे येतात, चोर प्रवेश कसे करतात, त्यांची चोरी करण्याची पद्धत काय असते आणि आपण काय सतर्कता बाळगली पाहिजे आहे, ह्यासाठी आपण हा सर्व आपण घटनाक्रम दाखवला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी घटना घडली ही वेळ महत्त्वाची आहे. ही वेळ होती पहाटे 4 वाजता. पहाटे 4 ही वेळ महत्त्वाची आहे, कारण दरोडेखोरांना जर चोरी करायची असती तर त्यांनी मध्यरात्री वगैरे दरवाजाचा कोंडा तोडून, दरवाजा फोडून अशा पद्धतीनं त्यांनी चोरी केली असती. पहाटे 4 वाजता आपण पाहू शकता हा तासगाव भिलोडी मेन रोड आहे. या रोडवरती व्यायाम करणारी वगैरे माणसं किंवा चितळे डेअरी कामगार वगैरे इथं भरपूर रस्त्यावरती वहिवाट असत्या. तरी देखील पहाटे 4 वाजताच हे चोर या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. हा मेन रोडच्या बाजूचा हा भाग आहे आणि इथं बसले होते असे कानेटकर सांगतायत. तर हा रस्त्याकडून फ्रंटची बाजू आहे, रस्त्यावरून पूर्ण दिसतंय की इथं कोण आहे कोण आहे, तरीसुद्धा इथं बसले होते. याचं कारण आता महत्त्वाचं असं आहे की आपण पाहू शकताय की हा त्यांचा मेन दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाला लागून हे त्यांचं बाथरूम आहे.
आणि पहाटे 4ची वेळ होती. पहाटे 4 वाजता घरातील लोक बाथरूमसाठी वगैरे बाहेर येतात. हे काय सांगण्याची गरज नाही. तर ते त्या ठिकाणी दबा धरून बसली होती. याचं कारण म्हणजे की या दरवाजातून जर का ह्या वहिनी जर का इथून बाहेर आल्या असत्या तर सेम प्रकार धानगावसारखा या ठिकाणी घडला असता. कारण चोरी करायची असती तर तिने दरवाजा वाजवला असता, दरवाजा तोडला असता, जाऊन चोरी केली असती. परंतु तिथं बसण्याचं कारण की आणि पहाटे 4चं टायमिंग म्हणजेच की ह्या दरवाजातून ह्या वहिनी बाहेर आल्या असत्या तर त्यांच्यावर 100% अटॅक केला जाऊ शकला असता. परंतु यांनासुद्धा मानलं पाहिजे आहे की त्यांनी ज्या वेळेला त्यांना जाणवलं की बाबा घरावरती कोणतरी आहे त्यावेळेला त्याने आपल्या पतीला उठवलं, ते पण खुणवून उठवलं आणि त्यांना सांगितलं वरती कोणतरी आहे. आणि त्यानंतर महेशने काय केलं की त्याने तुरंत दरवाजा न उघडता त्यांनी तुरंत आपल्या मित्रांना आणि पोलीस स्टेशनला फोन केला. फोन केल्यानंतर या ठिकाणी त्या वहिनीने महेशला की बाबा आपण चहा करूया का, चहा पिऊया का असा काहीतरी आवाज केला. त्यानंतर वरती त्यांना जाणवलं की घरातील जागे झाले. त्यावेळेला त्याने पलायन केलं. तर महत्त्वाचं म्हणजे काय की लोकांना एक कळकळीची विनंती आहे की केव्हाही पहाटे असो किंवा रात्री असो घरातून बाहेर येताना बाहेरची लाईट लावा, सावधगिरीनं बाहेर या किंवा घरातील कोणाला तरी उठवा किंवा बाहेरचा कानोसा घ्या आणि नंतर बाहेर प्रवेश करा. आज या महिलेचं किंवा या वहिनींचं नशीब म्हणावं लागेल की त्या बाहेर आल्या नाहीत. तरी लोकांनी आमच्या जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो की लोकांनी आज हा जो प्रकार सगळा आपण दाखवतो आहे ह्या थोडंसं आपण याचा विचार करा आणि सतर्क बाळगा आणि अफवावरती विश्वास ठेवू नका. ॲक्च्युली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनच्या मार्फत पेट्रोलियम रात्रभर चालू असतं. या पोलीस स्टेशनला ही विनंती आहे की जे गावामधले जे अंतर्गत रस्ते आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकता हा माळवाडीचा वकील प्लॉट एरिया आहे आणि इथून आतमध्ये हे अंतर्गत रस्ते आहेत, 2-3 रस्ते आहेत. तर या अंतर्गत ह्या रस्त्यामधून सुद्धा त्यांची गाडी सायरन वाजवत फिरली पाहिजे आहे, पेट्रोलियम केलं पाहिजे आहे. ग्रामपंचायतीला विनंती आहे की आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बरेचसेच गवत वगैरे झाडे वगैरे उगवलेली आहेत. तर याच्यासुद्धा आपण उपाययोजना कराव्यात कारण तिथं लपून बसण्यासाठी त्यांना वाव आहे. तर प्रत्येक डांबावरती बल बसवा. ग्रामपंचायतीनं प्रत्येक डांबावरती बल चालू आहेत का हे पाहिलं पाहिलं आहेत. आणि माझी विनंती आहे की प्रत्येक जे इलेक्ट्रिक पोल आहेत त्या पोलवरती एक बल न बसवता आत्ताची सिच्युएशन पाहता 2-2 बल बसवा किंवा एक गेला तर दुसरा चालू राहावा. या पद्धतीने ग्रामपंचायतीनं पण याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. तरी माझी पुन्हा एकदा नागरिकांना विनंती आहे की सतर्क बाळगा, अफवावरती विश्वास ठेवू नका आणि रात्री बेरात्री बाहेर येताना बाहेरचा कानोसा घ्या, घरातील कोणाला तर सोबत घ्या आणि कायमस्वरूपी रात्रभर बाहेरची लाईट चालू ठेवा. धन्यवाद.